तात्पर्य आहे की आपला हा माऊली फक्त दर्शन पुरता नाही, फक्त अभिषेक पुरता नाही, तर आपला हा माऊली इथं येऊन तुम्ही थांबलं तर आपोआप तुम्हाला माऊलीचे दर्शन होतो. पण तुम्ही तयारी तेवढं ठेवला पाहिजे. तुमची तयारी आहे का माऊलीचे दर्शन घ्यायचा? मग एखादा अभिषेकाला मी रोज चाललो ना, केल्यानंतर सर्वांना आशीर्वाद वाटला. मला म्हणले बरेच लोक, मग तुम्ही कशाला मध्ये येतो, आम्ही जाऊन येतो. मी म्हटलं नाही, मला 10 मिनिटं बसू द्या. मी गेल्यानंतर काही करणार नाही, फक्त एक 10 मिनिटं बसतो. कशासाठी बसतो? तर माऊलीला भेटण्यासाठीच बसतो. 10 मिनिटं बसायचे कारण फक्त माऊलीने भेटून यावं, ते तुमचं काय चालू द्या म्हणून. खरंच माऊलीचं नित्य नियमानं दर्शन माऊली मला देत असतो. रोज रोज माऊलीचे दर्शन तिथं गेल्यानंतर बंद करा डोळे, माऊलीचे स्मरण करा, दर्शन घेऊन जातात. कारण आपला माऊली आहेत, त्यातल्या त्यात इतरपेक्षाही वेगळे आपले माऊली आहेत. तर त्या माऊलीचे दर्शन करायचं असेल तर आपल्या सर्व गोष्टी बाजूला सारला पाहिजे. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, आपोआप माऊली तुम्हाला दर्शन देतात. अशी एक दिव्य आणि पवित्र क्षेत्र आपला हा कपिलधार आहे, मन्मथ माऊलीचे क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण या गेल्या एक 16-17 दिवसापासून जे काही चाललेले आहेत ते सर्व गोष्टी फार आनंदाची चालू आहेत. मग असं चालत असताना या माऊलीने ह्याच ठिकाणी परमर्षी ग्रंथाची तयार केले. तर परमर्षी ग्रंथाचं प्रति चिंतन करायचं म्हटलं 1-2 दिवसाची गोष्ट नाही.